यायचे, स्टेडियममध्ये यायचे. शायनिंग स्टारचे सगळे प्लेयर मापळ गावचे जेवढेही इथं खेळाडू आहेत, सन्मान्य सुलतानबाईंचं आगमन झालेलं आहे. मी शायनिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. बक्षीस समारंभासाठी आपली उपस्थिती प्रार्थना होती. आपण हजर व्हालात. मी संघाच्या वतीने, मॅनेजमेंटच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. मुनीम मुकादम यांना विनंती करतो, जहूर मुकादम, सोहेल मुकादम, आपण असं नसतं व्हायचं. साबीर मुकादम, आपण ज्या लोकांनी इथं कॅमेरामॅन, कॉमेंटेटर, डीजे ह्या सगळ्यांनी जेवढं सहकार्य केलेलं आहे, मी संघाच्या वतीने, मॅनेजमेंटच्या वतीने आपलं स्वागत करतो, अभिनंदन मानतो. संघ आपला आभारी आहे. सगळ्या खेळाडूंना अरे ये सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. बक्षीस वितरणासाठी छोटासा कार्यक्रम नियोजन केलेला आहे. शायनिंग स्टार क्रिकेट क्लब महापौरच्या वतीने आमदार योगेश दादा कदम यांच्या नावाने आमदार चषक याचं नियोजन शायनिंग स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून इथं करण्यात आलेलं होतं. त्याचं नुकतंच अंतिम सामना इथं पार पडलेला आहे. प्रथम क्रमांक पटवलेली टीम दापोली, सनी बॉयज दापोली यांनी पहिलं प्राइज मारलेलं आहे. द्वितीय प्राइज फकीर ट्रेडर्स महाड यांनी पटकावलेला आहे. आणि तिसरा क्रमांक रावडल या संघाने पटवलेला आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण शांतचित्तेने बक्षीस वितरण समारंभामध्ये सहभाग व्हायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे. पहिला पारितोषिक बेस्ट बॅट्समॅन महाड संघाचा सूरज, बेस्ट बॅट्समॅन महाड संघाचा सूरज यांनी टटवलेला आहे. मी इस्माईल भाईंना विनंती करतो की बेस्ट बॅट्समॅनच्या पारितोषिक हे जरा फोटो घे रे. शायनिंग स्टारच्या पोरांनी जरा फोटो घ्या. बेस्ट बॅट्समॅन महाड संघाचा सूरज यांना देण्यात आलेला आहे. मी शायनिंग स्टारच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो. बेस्ट बॉलर बाबू यांनी पटकावलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. दापोली संघ ह्या संघातला खेळाडू बाबू यांनी बेस्ट बॉलर यांनी टटवलेला आहे. मी सन्माननीय उमरभाई मुकादम यांना विनंती करतो की आपण बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्यात यावं. मॅन ऑफ द सिरीज दापोली संघातील खेळाडू हनीफ. मॅन ऑफ द सिरीज हनीफ. मी जहूरबाईंना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या हाताने पारितोषिक देण्यात यावं. बेस्ट सिरीज मॅन ऑफ द सिरीज हनीफ.
यानंतर बेस्ट सिरीज हनीफ दापोली संघातील खेळाडू. यानंतर तिसरं क्रमांकाचं पारितोषिक रावडल संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यावं आणि आपण टटवलेलं तिसरं पारितोषिक मी सन्माननीय या गावचे नायब सदर मुनीम मुकादम यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या हाताने थर्ड प्राइज देण्यात यावं. मुनीमभाई मुकादम यांच्या हस्ते रावडल या संघाने तिसरं क्रमांक ह्या आमदार चषक या टुर्नामेंट मध्ये पटकावलेला आहे. मी संघाच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. तिसरा क्रमांक जो 10,000चं पारितोषिक आहे शिवा कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने मी अहमदभाई मुकादम हे शिवा कन्स्ट्रक्शनचे घटक यांचं मी शायनिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप अभिनंदन मानतो. तसेच द्वितीय पारितोषिक फकी ट्रेडर्स महाड हा 30,000चं पारितोषिक उस्मान गनी एंड ट्रेडर्स मी त्यांचे घटक इम्रान देशमुख यांना विनंती करतो की आपण उस्मान गनी एंड ट्रेडर्सच्या वतीने आपल्या हाताने दुसरं पारितोषिक 30,000चं हे फकीर ट्रेडर्स यांच्या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण आपल्या हाताने देण्यात यावं. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फकीर ट्रेडर्स उस्मान गनी एंड कंपनी यांचे घटक इम्रान देशमुख यांच्या हस्ते देण्यात येत आहे. पहिला क्रमांक आमदार चषक 2024 आयोजित शायनिंग स्टार क्रिकेट क्लब टुर्नामेंटचं पहिलं क्रमांक मी विनंती करतोय सनी बॉयज दापोली याचे कर्णधार यांनी टटवलेला आहे. पहिला प्राइज मी सन्माननीय सुलतानभाई मुकादम आणि मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मुझफ्फरभाई मुकादम या दोघांनाही विनंती करतो की पहिलं पारितोषिक हे आपल्या हस्ते देण्यात यावं. दापोली सनी बॉयज आमदार चषक 2024 शायनिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं पहिलं पारितोषिक दापोली सनी बॉयज 50,000 व आकर्षक चषक यांनी टटवलेला आहे. मी शायनिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने दापोली संघाला हार्दिक शुभेच्छा देतो. सन्मान्य सुलतानभाई मुकादम आणि मुझफ्फरभाई मुकादम यांच्या हस्ते हा चषक याचं पारितोषिक देण्यात येत आहे. आमदार चषक 2024 प्रथम क्रमांक सन्माननीय अनासागर मायनिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ठेवण्यात आलं होतं. त्याचं पहिलं पारितोषिक मी सन्माननीय सुलतानभाईंना विनंती करतो की आपण सुरुवाती केलेली आहे आणि शेवट ही आपल्याद्वारे व्हावी ही नम्र विनंती. उस्मान एंड गनी डेव्हलपर्सच्या वतीने इम्रान देशमुख यांना काहीतरी बोलायचं आहे. अस्सलाम वालेकुम. मैं शाइनिंग स्टार क्रिकेट क्लब का शुक्रिया अदा करता हूँ. साथ में अना सागर माइनिंग प्राइवेट लिमिटेड सुल्तान भाई मुकादम उमर भाई मुकादम इनका शुक्रिया अदा करता हूँ. सेकंड प्राइज़ उस्मान गनी डेवलपर्स कंपनी मुंबई उनका शुक्रिया अदा करता हूँ. और साथ ही साथ तीसरा प्राइज़ जो अहमद भाई मुकादम शिव कंस्ट्रक्शन उनका शुक्रिया अदा करता हूँ. इसी तरीके से सुल्तान भाई मुकदम से गुजारिश है कि अगला टूर्नामेंट इससे बड़ा करना है और अच्छा करना है. और शाइनिंग स्टार कमेटी इनका भी शुक्रिया अदा करता हूँ कि इससे बड़ा अपन अगला प्रोग्राम करेंगे. आज या ठिकाणी आमदार चषक शायनिंग स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून अंतिम कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय
मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, आमच्या जमातीचे सन्मान्य उपाध्यक्ष मुनीम मुकादम, तसेच आमचे बंधुराज उमर मुकादम, जहूर मुकादम, या गावचे उपसरपंच सन्मान्य अझहर मुकादम, ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम टुर्नामेंटचा संपन्न झाला, ते सन्मान्य शहबाज मुकादम, फैजल मुकादम, इम्रान खान देशमुख, तसेच आमचं हसन मुकद्दम व त्यांचे सर्व साथीदार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, अतिशय चांगल्या पद्धतीने 4 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी महाप्रमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये एक निश्चितपणे अभाव दिसून आला की जे आपण टीम्स बोलावता त्या टीम्सना वेळेचं बंधन द्यायला पाहिजे। पहिले 2 दिवस ज्या पद्धतीने टीम्सने या ठिकाणी हजेरी लावली तसं न होता पहिल्या दिवसापासून ज्यांना जी वेळ द्याल त्या वेळेमध्ये ती टीम हजर झाली पाहिजे, अशा प्रकारे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजेत। कारण भविष्यातील जी आपली टुर्नामेंट होणार आहे ती नाईट टुर्नामेंट आहे आणि अतिशय मोठी टुर्नामेंट आहे, त्याचं प्राइज लाखांमध्ये आहे आणि म्हणून त्याची तयारी तुम्ही आत्तापासूनच सुरू करायला पाहिजे। कारण ही मे महिन्यामध्ये टुर्नामेंट होणार आहे आणि आपण सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने आता संपूर्ण गावातील लोक एका ठिकाणी येऊन राजकीय असतील किंवा सामाजिक असतील सर्व एकत्र येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, याच्यापेक्षा चांगलं नियोजन तुम्ही जेव्हा कराल तेव्हा एवढी मोठी टुर्नामेंट होऊ शकेल। टीमची गैरहजेरी याचा प्रेक्षकांवरती फार मोठा विपरीत परिणाम होत असतो। या ठिकाणी अब्दुल जमानेने चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री केलेली आहे। 4 दिवस तुमच्या महाप्रभूसाठी त्यांनी या ठिकाणी खर्चले आहेत, निश्चितपणे त्यांचं देखील या ठिकाणी तुम्ही लोकांनी अभिनंदन करायला पाहिजे। मी स्वतः गावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी की आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉमेंट्री केलेली आहे आणि भविष्यामध्ये एक चांगल्या वेगळ्या प्रकारचा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवून आपण या ठिकाणी टुर्नामेंट आयोजित करू। आकिब मुकादमचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान आहे। माझे या ठिकाणी यशवंत महाप्रलकर हजर आहेत, क्षमा करा मी बघितलं नाही तुम्हाला। अतिशय चांगल्या लोकांनी, प्रतिष्ठित लोकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आमचे इस्माईल आहेत, सगळे लोक या ठिकाणी हजर आहेत। या सगळ्या लोकांचे आभार मानतो आणि सर्वांना ज्यांनी या ठिकाणी प्राइज दिला, विशेषतः काहीही कारण नसताना सुद्धा गणी आमचे जे मुंबईचे आहेत यानी ज्या उस्मान गनी आणि उस्मान गनी अँड डेव्हलपर्स या लोकांनी, त्याच्यानंतर आमचे रमेश भाई असतील, अनासागरने तर आपली जबाबदारी पार पाडली, परंतु या दोघांनी या गावाला चांगल्या प्रकारची मदत केली त्याबद्दल। आणि त्याच्यानंतर महत्वाचा विषय, यांनी पारितोषिक दिलं परंतु या टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी ज्याने यांनी 1 रुपयाचं काही योगदान होईना परंतु केवळ त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानलं पाहिजे। आमच्या फॉरेनच्या मुलांनी या ठिकाणी विशेषतः युट्यूबवरती सातत्याने हजर राहून या ठिकाणी संपर्क करून अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी योगदान दिले आहे। मी या सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सुलतानभाई मुकादम। आज मी शायनिंग स्टार क्रिकेटच्या क्लबच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा इथंच संपला हे कर्णधाराच्या सांगण्यावरून मी जाहीर करतो। धन्यवाद। पुढील अब्दुल जमाने यांना विनंती करतो की शेवटचं हे तुमचं होस्टिंग आहे, तुम्ही पार पाडावे। एक बोलते हैं ना कि जिस गांव की मैं रिस्पेक्ट करता हूं वो मराठी में बोलते हैं कि माझं महाप्रल माझा अभिमान। ये मेरे लिए महाप्रल, ये मेरे लिए गर्व है, फख्र है। माझं महाप्रल माझा अभिमान। बस इसी के साथ मैं लेके जा रहा हूं इंशाअल्लाह। अगले टाइम के लिए लेके जा रहा हूं इंशाअल्लाह। हमने कुछ न कुछ अजरबैजान ने डिक्लेरेशन किया है अगली टूर्नामेंट का। फिर एक बार माझं महाप्रल माझा अभिमान। थैंक यू वेरी मच।